नमस्कार, सत्यस्पर्श लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. सागाव गावासाठी आजचा दिवस अभिमानाचा आणि इतिहासात नोंद होणारा ठरला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त सागाव ग्रामपंचायतीच्या मालकीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका आणि वाचनालयाचे भव्य उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या सोहळ्याला जिल्हा परिषद सदस्य साई तेजस्विनी देशमुख प्रमुख उपस्थित होत्या. यावेळी बोलताना त्यांनी एक मोठी आणि विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक घोषणा केली. बाबासाहेब जिथे शिकले त्या अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाची मी विद्यार्थिनी असल्याचा मला अभिमान आहे. त्यामुळे शिक्षणासाठी आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी या वाचनालयाला सर्वतोपरी सहकार्य करू, असे सांगत त्यांनी 20 ते 25 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. या निधीमुळे वाचनालयाचे उर्वरित अंतर्गत सजावट, फर्निचर आणि आधुनिक सुविधा जलद गतीने पूर्ण होणार आहेत. सरपंच सौ अस्मिता पाटील यांनी सांगितले की ग्रामपंचायतीच्या 15व्या वित्त आयोगातून जवळपास 13 लाख रुपयांचा निधी आधीच उपलब्ध करून दिला आहे. लवकरच हे वाचनालय पूर्णपणे सुसज्ज, बाह्य आवाजापासून मुक्त असे सर्व सोयींनी युक्त असे प्रेरणादायी केंद्र बनवणार आहे. यामध्ये 70 मुलांमुलींसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, कॉन्फरन्स हॉल, अद्ययावत लायब्ररी आणि 24 तास मोफत अभ्यास सुविधा उपलब्ध राहणार आहे. विशेष म्हणजे गोरगरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी ही अभ्यासिका 24 तास विनामूल्य खुली राहणार असल्याने अनेक विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवे पंख मिळणार आहेत. बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन येथे घडणारी नवी पिढी गावाच्या आणि तालुक्याच्या नावलौकिकात निश्चितच भर घालेल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. सागावमधील हे वाचनालय केवळ अभ्यासाचे केंद्र नसून शिक्षण, संस्कृती आणि रोजगार निर्मितीचे नवे केंद्र ठरणार आहे. बाबासाहेबांच्या जयंतीदिनी विद्यार्थ्यांना मिळालेली ही मोठी भेट सागावसाठी अभिमानाची बातमी ठरेल. सत्यस्पर्श न्यूजसाठी सागाव प्रतिनिधी अनिल माने.